ऑनलाईन रजिस्ट्रेशन झाल्याशिवाय आम्ही त्याचं पीक घेणार नाही. म्हणजे तुमचा शेतकऱ्याच्या बद्दलचा अविश्वास हाच त्याचा घात करण्याचं कारण राहतं. आणि म्हणून एकीकडे दुष्काळाचं सावट, एकीकडे सुलतानी संकट, एकीकडे आसमानी संकट, आणि या संकटामध्ये रोज शेतकरी आत्महत्या करताय. आणि म्हणून शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातली पावलं आपण उचलली पाहिजेत आणि त्या पद्धतीचं आपण न्याय दिला पाहिजे अशी मागणी मी या ठिकाणी करतोय. अध्यक्ष महाराज, दुसरं या ठिकाणी पशुसंवर्धनामध्ये तर आता खरं तर शेतीला जोड उद्योग म्हणून आपण राज्यामध्ये त्या पद्धतीचं एक मोठं अभियान केलं आहे. आपल्यापेक्षा गुजरात पुढे जात आहे दुधामध्ये, महाराष्ट्र रोज मागे येतं. जे शेतकरी दूध पिकवतात, दूध उत्पादन करतात, त्या शेतकऱ्याचं दूध घ्यायला सुद्धा सरकार तयार नाही. सरकार नाही, सगळे आता खाजगी लोकांच्या दावणीला आता शेतकऱ्याला बांधलं, त्याला रोज खाजगी लोक लुटतात आहेत. हे खऱ्या अर्थानं दुर्भाग्य आहे. आणि ते मंत्री इथं नाही आहेत, तुमच्याकडेच आहे वाटतं खातं. तर चारा तुमच्याकडे ना गाई तिकडे आहे. तर खरं तर आज वेटरनरी डॉक्टर नाही, तिथला स्टाफ नाही. मग शेतकऱ्यांचे किमती जनावर जेव्हा दुधारू जानवर त्या ठिकाणी मारले जातात, त्याला इलाज होत नाही, तर त्याला काय कोणी वाली राहिलाच नाही शेतकऱ्याचा. आणि म्हणून हे सगळेचे सगळे स्टाफ केव्हा भरणार का? तुमच्या विभागात तेच हालत आहे, तुमच्या इथे स्टाफ खाली आहे. आणि म्हणून तुम्ही पण पदक केव्हा भरणार, पशुसंवर्धनाचे पदक केव्हा भरणार? आणि मत्स्य विभाग तर वाऱ्यावरच आहे. तुम्ही त्याला सांगितलं की मत्स्य व्यवसायाला शेतीचा दर्जा आम्ही दिला, मार बोर्ड लावलेत पूर्ण महाराष्ट्रामध्ये, काय फायदा झाला त्याचा? त्या लुंगटीवर राहणारा आपल्या बायकोचं मंगळसूत्र तोडून तो त्या समुद्रात जातो, त्या तलावात जातो, तो वापस येईल की नाही त्याची गॅरंटी नसते का राणे साहेब? बरोबर आहे ना?